नमस्कार, प्रियाज रसोई मराठीमध्ये आपले स्वागत आहे। आज मी तुम्हाला हुलग्याची भाजी बनवून दाखवणार आहे। हुलग्याच्या भाजीमध्ये आयर्न जास्त प्रमाणात असते, त्यामुळे ते आपल्या शरीराला खूप पौष्टिक असते। चला तर मग बघूयात हुलग्याची भाजी बनवण्यासाठी कोणकोणत्या साहित्याची गरज लागते। इथे मी सर्वात आधी काय केले होते, 7 ते 8 तास हुलगे भिजत ठेवले होते। त्यानंतर कॉटनच्या कपड्यामध्ये बांधून मस्तपैकी झाकून ठेवले होते। तुम्ही पाहू शकता किती छान प्रकारे मोड आलेले आहे। इथे मी थोडासा कांदा घेतलेला आहे, टोमॅटो घेतलेला आहे, कढीपत्ता घेतलेला आहे आणि काही लसूण पाकळ्या घेतलेल्या आहेत। मसाल्यांमध्ये मी घेतलेला आहे कांदा लसूण मसाला आणि चवीसाठी मीठ घेतलेला आहे। त्याचबरोबर फोडणीसाठी मी इथे मोहरी, जिरे आणि हळद घेतलेली आहे। चला तर मग सुरुवात करूयात। हुलगे शिजण्यासाठी बराच वेळ लागतो, म्हणून मी इथे हुलगे कुकर मध्ये शिजवून घेत आहे। हुलग्याची सुकी भाजी बनवत आहे, म्हणून थोडेसेच पाणी यूज करत आहोत। हुलगे शिजण्यासाठी 2 ते 3 शिट्ट्या लागतील। आता मी याला कुकर मध्ये लावत आहे। तेल चांगले गरम झालेले आहे। आता त्यामध्ये मी मोहरी जिरेची फोडणी देत आहे। जिरे मोहरी चांगली तडतडली की त्यामध्ये कढीपत्ता घालायचा, त्यानंतर लसूण घालायचा आणि आता हे चांगले फ्राय करून घेऊयात। हे चांगले लालसर झालं की आता त्यामध्ये कांदा घालायचा। कांदा चांगला परतून झाला की आता त्यामध्ये मी टोमॅटो घालत आहे। इथे मी हळद घातली आहे। आणि शेवटी कांदा लसूण मसाला आणि मीठ घालत आहे। हे चांगलं परतल्यानंतर शेवटी कुकर मध्ये शिजवलेला हुलगे घालत आहे। वरून मी कोथिंबीर घालत आहे। भाजी आता चांगली परतून घेतलेली आहे आणि अशा प्रकारे पौष्टिक आणि चविष्ट अशी हुलग्याची उसळ किंवा भाजी तयार झालेली आहे। आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडल्यास चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राइब करा। धन्यवाद।